व्यावसायिक महाविद्यालयांचं शैक्षणिक शुल्क निर्धारण करणाऱ्या राज्यातील शुल्क नियामक प्राधिकरणाचा कारभार अत्यंत बेजबाबदार आणि बेकायदेशीर सुरू आहे असा आरोप कार्टून्स टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्सनं केला आहे. त्यांच्या या कारभारावर केलेले 65 कार्टून्स टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स, मुक्ता, सारथी यासह इतर समविचारी संघटनांनी शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष, सचिव तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांसह संबंधितांना पाठवलेत. या उपरोधक कार्टून्सच्या माध्यमातून जळजळीत सत्य दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं पॉलिटेक्निक्सचे सेक्रेटरी प्राध्यापक श्रीधर वैद्य यांनी सांगितलं. शिक्षण शुल्क समितीच्या कारभाराचे दाहक वास्तव समाज सर्वांसमोर यावं आणि शासनानं शुल्क नियामक प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराची गंभीर दखल घ्यावी. सर्व शिक्षण संस्था आणि प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर संस्थेनं सादर केलेला संपूर्ण प्रस्ताव प्रदर्शित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. की शिक्षण शुल्क समिती जे त्यांचा कारभार हा पारदर्शी असला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त असला पाहिजे आणि त्याकरता जे प्रस्ताव संस्था सादर करतात ते प्रस्ताव त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध पाहिजेत. आणि हे जर झालं नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही FRAच्या कार्यालयावरती मूक मोर्चा नेऊन त्यांना बांगड्यांचा आहेर त्या ठिकाणी देणार आहोत. आणि ह्या वर्षीचं नववर्षाचं स्वागत म्हणून आम्ही वेगवेगळी 65 कार्टून्स या FRAच्या कारभाराबद्दल तयार केलेली आहेत. आणि या कार्टून्सच्या माध्यमातून नववर्ष शुभेच्छा आम्ही संबंधितांना, त्याच्यामध्ये FRAचे अध्यक्ष, सेक्रेटरी, तंत्रशिक्षण मंत्री, डायरेक्टर, AICTE या सगळ्यांना शुभेच्छा देतोय की काहीतरी लाज वाटून त्यांनी हा कारभार सुधारावा अशी आमची अपेक्षा आहे. याच्यामध्ये टॅफनॅक, मुक्ता, सारथी, सजग नागरिक मंच हे सर्व अशा अनेक संघटना ह्या त्याच्यामध्ये सहभागी आहेत.